हॅलो स्टुडंट्स, आपले मागचे जे 4 लेक्चर्स झालेले आहेत त्या 4 लेक्चर्समध्ये आपण पाहिलेलं आहे की क्लासिफिकेशन ऑफ लिगेंड्स, जे लास्टचं लेक्चर होतं आपलं, त्यामध्ये आपण पाहिलं की लिगेंड्सचं जे वर्गीकरण केलं जातं ऑन द बेसिस ऑफ चार्ज, की चार्जच्या आधारावरती लिगेंड्सचं वर्गीकरण कशा प्रकारे केलं जातं हे पाहिलेलं आहे आपण ऑलरेडी. कुठले कुठले टाईप्स होते आपले वर्गीकरण? एक होता ॲनायनिक लिगेंड्स, एक होता कॅटायनिक लिगेंड्स आणि एक होता न्यूट्रल लिगेंड्स. आता जर याच्या पुढचा जो नेक्स्ट आपलं क्लासिफिकेशन आहे, क्लासिफिकेशन ऑफ लिगेंड्स ऑन द बेसिस ऑफ डेंटिसिटी. नेक्स्ट हेडिंग द्या, क्लासिफिकेशन ऑफ लिगेंड्स on the basis of denticity. डेंटिसिटीच्या आधारावरती लिगेंड्सचं जे क्लासिफिकेशन केलं जातं ते कशा प्रकारे केलं जातं हे आपण पाहणार आहोत. पण त्या अगोदर की डेंटिसिटी ॲक्च्युली काय असतं हे आपण पाहूयात. त्यामुळे फर्स्ट हेडिंग द्या डेंटिसिटी. फर्स्ट हेडिंग द्या डेंटिसिटी. डेंटिसिटी काय असतं? आत्तापर्यंतच्या आपल्या लेक्चर्समध्ये आपण हे पाहिलेलं आहे की जे कॉम्प्लेक्स कंपाऊंड्स असतात, म्हणजेच कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स ज्यावेळेस तयार होत असताना जे लिगेंड्स असतात ते लिगेंड्स काय करतात? सेंट्रल मेटल ॲटमला इलेक्ट्रॉन डोनेट करतात. हे तर माहिती आहे आपल्याला. काय करतात? जे लिगेंड असतात, हे लिगेंड काय करतात? डोनेट इलेक्ट्रॉन पियर्स टू सेंट्रल मेटल ॲटम. हे आपल्याला माहिती आहे. म्हणजे डेंटिसिटी काय असतं हे सांगतो आता. की जर समजा एखादा लिगेंड मॉलिक्यूल आहे आणि त्या लिगेंड मॉलिक्यूलमध्ये जर 2 किंवा 2पेक्षा जास्त डोनर साइट्स असतील, म्हणजेच काय, डेंटिसिटीचा अर्थ असतो की नंबर ऑफ डोनर साइट्स इन लिगेंड मॉलिक्यूल आर कॉल्ड डेंटिसिटी. म्हणजे एखाद्या लिगेंडमध्ये किती डोनर साइट्स आहेत, म्हणजेच काय असणार? डेंटिसिटी ऑफ लिगेंड्स. जर एक डोनर साइट असेल तर त्याला आपण म्हणतो मोनोडेंटेट. जर 2 डोनर साइट्स असतील तर त्याला म्हणतो आपण बायडेंटेट. आणि जर का 3 डोनर साइट्स असतील तर त्याला म्हणतो आपण ट्रायडेंटेट. जर 4 असतील तर टेट्राडेंटेट, 6 असतील हेक्साडेंटेट. अशा प्रकारे. तर अगोदर हे माहिती करून घेतलं आपण की डेंटिसिटी म्हणजे काय असतं. डेंटिसिटी काय असतं? नंबर ऑफ डोनर साइट्स इन लिगेंड मॉलिक्युल्स आर कॉल्ड डेंटिसिटी. हे ज्या डोनर साइट असतात, या डोनर साइट मार्फतच काय होतं? लिगेंड जे आहेत आपल्याकडचे इलेक्ट्रॉन पेअर सेंट्रल मेटल ॲटमला डोनेट करतात. म्हणजेच काय, डोनर साइट जर 2 असतील तर जो लिगेंड मॉलिक्यूल आहे त्या 2 डोनर साइट मार्फत सेंट्रल मेटल ॲटमला इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करणार. आणि जर का एक डोनर साइट असेल तर त्या एकाच डोनर साइट मार्फत सेंट्रल मेटल ॲटमला लिगेंड इलेक्ट्रॉन पेअर्स डोनेट करणार. त्याचा डेंटिसिटीची डेफिनेशन तुम्ही कॉपी करू शकता. मग डेंटिसिटीच्या आधारावरती जे क्लासिफिकेशन केलं जातं लिगेंड्सचे ते आपण पाहणार आहोत आता. डेंटिसिटी काय असते तर समजलं. जे फर्स्ट असणार आपल्याकडं त्याला म्हणतो आपण मोनोडेंटेट लिगेंड्स. काय असतो? मोनोडेंटेट लिगेंड्स. मोनोडेंटेट लिगेंड्स याच्या नावावरून हे कळतं. मोनो मीन्स 1. मोनोडेंटेट लिगेंड्स मध्ये काय असणार? सिंगल डोनर साइट इज प्रेझेंट in ligand molecule.
लिगेंड मॉलिक्यूलमध्ये जर एकच डोनर साईड असेल तर त्याला आपण काय म्हणतो, मोनोडेंटेट. आणि हे लक्षात ठेवा, एकच डोनर साईड आहे तर तो फक्त एकाच ठिकाणावरून स्वतःकडचे इलेक्ट्रॉन पेअर सेंट्रल मेटल ॲटमला डोनेट करणार. आणि ज्यावेळेस हा लिगेंड इलेक्ट्रॉन डोनेट करतो त्यावेळेस कोऑर्डिनेट बॉन्ड तयार होतो. कोणता बॉन्ड तयार होतो, कोऑर्डिनेट बॉन्ड तयार होतो, कोऑर्डिनेट बॉन्ड. फॉर एक्झाम्पल मोनोडेंटेट लिगेंडचे आपण आता एक्झाम्पल पाहूयात. एक्झाम्पल्स कुठले कुठले असणार आपल्याकडं, OH मायनस, CN मायनस. हा CN मायनस जो एक स्पेशल केस आहे, स्पेशल केस CN मायनस. तुम्ही आता इथं लिहू शकता मोनोडेंटेट लिगेंड्समध्ये CN मायनस, पण CN मायनस आणखीन एक टाईप असतो ते त्यावेळी डिस्कस करूयात. नंतर आपला NaH3. नंतर आपले कुठले कुठले लिगेंड झालेले आहेत, F मायनस, Cl मायनस, Br मायनस, I मायनस. हे जे आहेत हे कुठले आहेत, मोनोडेंटेट लिगेंड्स आहेत की ज्यांच्याकडं फक्त एकच डोनर साईड प्रेझेंट आहे. आणि हे लक्षात ठेवा, पुढे आपल्याला कामाला येणार आहे, जेवढ्या डोनर साईट प्रेझेंट असतील तेवढेच कोऑर्डिनेट बॉन्ड तो लिगेंड मॉलिक्यूल तयार करतो. काय सांगतोय मी, जर डोनर साईट एकच असेल तर तो लिगेंड कोऑर्डिनेट बॉन्ड फक्त एकच तयार करतो. त्यामुळे इथे आता फक्त हा पॉईंट तुम्ही लिहून ठेवा, ज्यावेळेस वेळ येईल त्यावेळेस मी आणखी याच्यात स्ट्रेस देतो. जे मोनोडेंटेट लिगेंड्स आहेत, मोनोडेंटेट लिगेंड्स, हे मोनोडेंटेट लिगेंड्स काय करतात, मोनोडेंटेट लिगेंड्स पुढे चालून एक कोऑर्डिनेशन नंबर कन्सेप्ट आहे. मोनोडेंटेट लिगेंड्स कंट्रीब्यूट single unit to coordination number, जर मोनोडेंटेट लिगेंड प्रेझेंट असेल तर मोनोडेंटेट लिगेंड कोऑर्डिनेशन नंबर मध्ये एका युनिटचं योगदान देतो. मोनोडेंटेट लिगेंड कंट्रीब्यूट सिंगल युनिट टू कोऑर्डिनेशन नंबर. काय असतं कोऑर्डिनेशन नंबर ते ज्यावेळेस मी डिस्कस केलं त्यावेळेस डिटेलमध्ये घेतो. तोपर्यंत फक्त मोनोडेंटेट लिगेंडची डेफिनेशन लिहा. द लिगेंड्स इन विच सिंगल डोनर साइट्स आर प्रेझेंट इन लिगेंड आर कॉल्ड मोनोडेंटेट लिगेंड. आणि मोनोडेंटेट लिगेंड एका वेळी फक्त एकच डोनर साइट वापरतो आणि सिंगल कोऑर्डिनेट बॉन्ड तयार करतो. हे झालं मोनोडेंटेट लिगेंड. मोनोडेंटेट लिगेंड झाल्यानंतर काय असणार, पॉलीडेंटेट लिगेंड्स. कुठले लिगेंड्स, पॉलीडेंटेट लिगेंड्स. कॉपी करू शकता तुम्ही. नेक्स्ट हेडिंग द्या, पॉलीडेंटेट लिगेंड्स. हे पॉलीडेंटेट लिगेंड्स काय असतात हे पाहूयात आपण. पॉलीडेंटेट लिगेंड्स. पॉली मीन्स काय, एक पेक्षा जास्त. जर एक पेक्षा जास्त डोनर साइट प्रेझेंट असतील तर त्याला आपण म्हणतो पॉलीडेंटेट लिगेंड्स. मग पॉलीडेंटेट लिगेंडची डेफिनेशन काय असणार, द लिगेंड्स इन विच more than one donor site is present. More than one donor sites are present are called polydentate लिगेंड्स. तर एक पेक्षा जास्त असतील तर त्याला आपण काय म्हणतो, पॉलीडेंटेट लिगेंड्स. एक्झाम्पल फर्स्ट, बायडेंटेट लिगेंड्स. बायडेंटेट लिगेंड्स, बाय मीन्स किती असतं, दोन असतं. मग जर का दोन डोनर साइट प्रेझेंट असतील तर त्या लिगेंडला आपण काय म्हणणार, बायडेंटेट लिगेंड. सिंपल डेफिनेशन काय असणार, लिगेंड्स having
2 डोनर साइट्स. डोनर साइट्स किती डोनर साइट असतात लिगेंड्समध्ये? बायडेंटेटमध्ये 2. तर त्या लिगेंडला आपण काय म्हणतो? बायडेंटेट लिगेंड. पण हा पॉईंट लक्षात ठेवा, मी जो सांगणार आहे तो, जरी लिगेंडकडे 2 किंवा 3 डोनर साइट प्रेझेंट असतील, पण हे महत्त्वाचं आहे की तो लिगेंड ज्यावेळेस कोऑर्डिनेशन कंपाऊंड तयार करतो, कोऑर्डिनेशन कंपाऊंड तयार करत असताना आहेत तेवढ्या डोनर साईटपैकी तो किती डोनर साईट एकाच वेळी वापरतो याला महत्त्व असतं. एकाच वेळी मान्य आहे मला तुमच्याकडे 3 डोनर साईट आहेत, पण 3 डोनर साईटपैकी जर तुम्ही डोनर साईट वापरत असाल तर त्याला मला ट्रायडेंटेट म्हणता येणार नाही, बायडेंटेटच म्हणावं लागेल. जेवढ्या तो डोनर साईट वापरणं महत्त्वाचं आहे डोनर साईट्स. तर 2 डोनर साईट्स एकाच वेळी वापरत असेल तरच त्याला मी बायडेंटेट लिगेंड म्हणणार, अदरवाईज नाही. हे झालं बायडेंटेट लिगेंड्सबद्दल. आता आपण बायडेंटेट लिगेंड्स एक्झाम्पल्स व्हेरी इम्पॉर्टंट आहे, ते एक्झाम्पल्स आपण पाहूयात. हे तुम्ही कॉपी केलेलं असालच. जे बायडेंटेट लिगेंड्स आहेत, बायडेंटेट लिगेंड्स ते एक्झाम्पल्स इम्पॉर्टंट आहेत. एक्झाम्पल्स ऑफ बायडेंटेट लिगेंड्स. फर्स्ट, सगळ्यात सर्वांचा लाडका आणि फेमस बायडेंटेट लिगेंड इथिलीन डायअमाइन. विच? इथिलीन डायअमाइन. आणि याला प्रेमानं म्हटलं जातं EN. इथिलीन डायअमाइनला रिप्रेझेंट केलं जातं बाय EN. हे एक बायडेंटेट लिगेंड्सचं एक्झाम्पल आहे. याचं स्ट्रक्चर हे महत्त्वाचं आहे. याचं स्ट्रक्चर अशा प्रकारे असतं. हे होतं, हे जे स्ट्रक्चर आहे एंट्रन्स लेवलच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे. बोर्ड लेवल एक्झामच्या दृष्टिकोनातून स्ट्रक्चर तेवढं महत्त्वाचं नाही, पण एंट्रन्स लेवलच्या हा असतो इथिलीन ग्रुप. सर्वांनाच माहिती आहे इथिलीन. आणि याच्या नावावरून हे दिसून येतं की अमाइन्स ग्रुप 2 वेळा आहे. डाय अमाइन म्हणजेच काय, इकडे एक NH2 ग्रुप असणार आणि इकडे एक NH2 ग्रुप असणार. आणि आपल्याला हे माहिती आहे नायट्रोजनकडे काय असतं, लोन पेअर. मग या इथिलीन डायअमाइनमध्ये हे जे दोन नायट्रोजन दिसत आहेत तुम्हाला, हा एक नायट्रोजन आणि हा एक नायट्रोजन, हा काय करतो, एखाद्या सेंट्रल मेटल ॲटमला अशा प्रकारे इलेक्ट्रॉन डोनेट करतो एकाच वेळी. हाही बॉन्ड तयार होतो आणि हाही बॉन्ड तयार होतो. त्यामुळं कोऑर्डिनेशन नंबरमध्ये बायडेंटेट लिगेंड्स 2 युनिट्सचं योगदान देतात. कोऑर्डिनेशन नंबरमध्ये बायडेंटेट लिगेंड जे आहेत ते 2 युनिट्सचं योगदान देतात. इथे एक पॉईंट लिहितो, इथं पॉईंट लिहितो की जे बायडेंटेट लिगेंड्स आहेत, बायडेंटेट लिगेंड्स तुम्ही लिहू शकता सोबत. बायडेंटेट लिगेंड gives 2 units contribution to coordination number. हा असतो कोऑर्डिनेशन नंबर. हा पॉईंट महत्त्वाचा आहे. इथिलीन डायअमाइन एक एक्झाम्पल लक्षात ठेवा. त्याचबरोबर आणखी हेही महत्त्वाचं. मला सांगा, या मॉलिक्यूलवरती या चित्रामध्ये तुम्हाला हे जे पिक्चर दिसतं इथिलीन डायअमाइनचं, या चित्रामध्ये पुढे तुम्हाला पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह चार्ज दिसतो का? नाही. मग हे इथिलीन डायअमाइन जर याच्यावर कुठल्याही प्रकारचा चार्ज नसेल ना, तर हे एक न्यूट्रल लिगेंड असतं. कुठलं लिगेंड असतं? एक न्यूट्रल लिगेंड असतं. त्याच्या सेंटरमध्ये मी लिहितो, इथं फोकस करतो. हे जे लिगेंड आहे हे असतं न्यूट्रल. जर न्यूट्रल लिगेंड असेल ना तर याच्यावरती चार्ज असतो 0. किती चार्ज असतो? 0. दॅट इज चार्ज इज इक्वल्स टू 0. महत्त्वाचा पॉईंट. दुसरं एक्झाम्पल बघूयात. ऑक्झॅलेटो. ऑक्झॅलेट म्हणा किंवा ऑक्झॅलेटो तोपर्यंत म्हणू शकतो. ऑक्झॅलेट. ऑक्झॅलेटचा फॉर्म्युला C2O4 ट्रू मायनस. दिस इज ऑक्झॅलेट. हेही एक बायडेंटेट लिगेंड आहे. याचं पिक्चर आपल्याला ड्रॉ करता येतं. कार्बन किती आहेत? 2 आहेत. हा एक कार्बन आणि हा एक कार्बन. मान्य. 4 ऑक्सिजनपैकी 2 ऑक्सिजन डबल बॉन्डने कार्बनला अटॅच करा. डबल बॉन्ड एक ऑक्सिजन, डबल बॉन्ड एक ऑक्सिजन. किती राहतात ऑक्सिजन? आता 2 राहतात.
जे 2 ऑक्सिजन राहतात त्या 2 ऑक्सिजनवरती एक निगेटिव्ह चार्ज द्या आणि कार्बनला कनेक्ट करून टाका. आणि अशा प्रकारे हा ऑक्सिजन आणि हा एक ऑक्सिजन या 2 डोनर साईट वापरतो आणि सेंट्रल मेटल ॲटमशी एकाच वेळी 2 कोऑर्डिनेट बॉन्ड्स तयार करतो. आणि या ऑक्झालेटवरती चार्ज किती दिसतोय तुम्हाला? 2- हेही महत्त्वाचं आहे. चार्ज किती आहे? 2-. हे 2 एक्झाम्पल्स ॲटलिस्ट तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहेत. थर्ड एक्झाम्पल हे तुम्ही कॉपी करा, व्हिडिओ पॉज करून तुम्ही कॉपी करू शकता. थर्ड एक्झाम्पल पाहूयात आपण, जे की बायडेंटेट लिगेंड्स आहे आणि तेही अत्यंत महत्त्वाचं आहे. थर्ड एक्झाम्पल ऑफ बायडेंटेट लिगेंड्स. तो चार्जही महत्त्वाचा आहे, चार्जही लक्षात ठेवा. थर्ड बायडेंटेट लिगेंड एक्झाम्पल एक असतं ग्लायसिनेटो. ज्याला प्रेमानं रिप्रेझेंट केलं जातं बाय GLY, ग्लायसिनेटो. याचा फॉर्म्युलाही महत्त्वाचा आहे. याचा फॉर्म्युला काय असतो? दिस इज NH2 CH2 C डबल बॉन्ड O. याचा फॉर्म्युला मी इथे लिहितो. NH2 CH2 C डबल बॉन्ड O-. आणि या लिगेंडमध्ये हा नायट्रोजन आणि हा ऑक्सिजन जो आहे तो डोनर ॲटम म्हणून काम करतो आणि सेंट्रल मेटल ॲटमशी एकाच वेळी 2 कोऑर्डिनेट बॉन्ड्स तयार करतो. तर मला सांगा, ग्लायसिनेटोवरती तुम्हाला चार्ज किती दिसतोय? मायनस दिसतो आणि तोही एकाच वेळी दिसतोय, बरोबर. मग याच्यावरती जो चार्ज असतो ना, चार्ज असतो -1. इम्पॉर्टंट आहे, ज्यावेळेस तुम्हाला ऑक्सिडेशन नंबर कॅल्क्युलेट करावा लागणार त्यावेळेस चार्ज उपयोगाला येतील. दिस इज ऑल अबाउट ग्लायसिनेटो. लास्ट अँड फोर्थ अँड लास्ट, व्हेरी इम्पॉर्टंट, डायमिथाइल ग्लायऑक्सिमेट आणि याला प्रेमानं म्हटलं जातं DMG. काय म्हणतात याला? DMG, डायमिथाइल ग्लायऑक्सिमेट, DMG. याचं जे ड्रॉइंग आहे, स्ट्रक्चर नाही आलं तरी चालतं, पण मी जे याच्यामध्ये सांगतो ते महत्त्वाचा पॉईंट आहे. DMG मध्ये काय आहे ते लक्ष द्या. याचं जे स्ट्रक्चर असणार, तुम्ही अगोदर कॉपी करा व्हिडिओ पॉज करून. ओके, आता मी DMGचं इथं स्ट्रक्चर ड्रॉ करतो. DMG, दिस इज DMG स्ट्रक्चर. काय असणार? इथे एक स्क्वेअर तयार करा. CH3C, नेक्स्ट CH3. यात डबल बॉन्ड. Here also nitrogen, here also nitrogen. This nitrogen is connected by oxygen bearing negative charge. या नायट्रोजन सोबत हा ऑक्सिजन जोडा, याच्यावरती असणार निगेटिव्ह चार्ज. अँड दिस नायट्रोजन इज कनेक्टेड विथ OH group. This is DMG, dimethyl glyoximate. The one thing which is remember, चार्ज ऑन DMG. या DMG वरती तुम्हाला चार्ज किती दिसतोय? -1. इथं लिहितो मी, द चार्ज इज -1. दिस इज DMG. हे झालं बायडेंटेट लिगेंड्स. नेक्स्ट असणार आपल्याकडं ट्रायडेंटेट लिगेंड्स. कॉपी करा हे व्हिडिओ पॉज करून तुम्ही. ओके, थर्ड जे टाइप्स असणार आपल्याकडं, थर्ड टाइप ट्रायडेंटेट लिगेंड्स. बायडेंटेट झाल्यानंतर काय असणार? ट्रायडेंटेट लिगेंड. बायडेंटेट लिगेंड्स किती युनिट्सचं कंट्रीब्युशन देतात? 2. हा पॉईंट महत्त्वाचा आहे. नाव वी विल डिस्कस ट्रायडेंटेट लिगेंड्स. As name suggested, this ligands molecules bears 3 donor sites and 3 donor sites used at same time. याच्या नावावरून आपल्याला दिसून येतं की याच्यामध्ये किती असणार?
3 डोनर साइट्स प्रेझेंट असणार. द लिगेंड्स डेफिनेशन लिहितो मी. द लिगेंड्स which have 3 donor sites are called tridentate ligands. Tridentate ligands जर असतील, ट्रायडेंटेट लिगेंड्स एकाच वेळी 3 डोनर साइटचा वापर करून 3 कोऑर्डिनेट बॉन्ड तयार करतात. म्हणजेच काय असणार, जे ट्रायडेंटेट लिगेंड असणार, हा बॉक्स महत्वाचा आहे. ट्रायडेंटेट लिगेंड्स जे आहेत, ट्रायडेंटेट लिगेंड्स गिव्स 3 युनिट्स contribution to coordination number of central metal atom. काय असतं ते नेक्स्ट डिस्कस करूयात आपण. ट्रायडेंटेट लिगेंड्सचे एक्झाम्पल्स पाहूयात. ट्रायडेंटेट लिगेंड्सचे एक्झाम्पल फर्स्ट, डायइथिलीन ट्रायअमाइन. दिस इज एक्झाम्पल ऑफ ट्रायडेंटेट लिगेंड्स आणि याला रिप्रेझेंट केलं जातं बाय डाईन. याचं स्ट्रक्चर अशा प्रकारे असणार. हे डेफिनेशन लिहा तुम्ही, त्यांनी स्ट्रक्चर लिहितो. ट्रायडेंटेट इथिलीन डायअमाइनचं स्ट्रक्चर, डायइथिलीन ट्रायअमाइनचं. इथिलीन ग्रुप किती वेळा आहे? 2 वेळा. दिस इज CH2. याला एक वेळा NH2 कनेक्ट करा, याला इकडे एक वेळा NH2 कनेक्ट करा. दिस इज इथिलीन डायअमाइन. आणि जर तुम्ही याला आणखीन एक CH2 ग्रुप कनेक्ट केलात तर हा काय असणार तुमचा इथिलीन ट्रायअमाइन. याच्यामध्ये हा नायट्रोजन आणि हा नायट्रोजन डोनर साइट म्हणून काम करणार आणि एकाच वेळी हा नायट्रोजन आणि हा नायट्रोजन या सेंट्रल मेटल ॲटम सोबत अशा प्रकारे 3 कोऑर्डिनेट बॉन्ड्स तयार करणार. दिस इज ट्रायडेंटेट लिगेंड्स. एक्झाम्पल एकच सफिशियंट आहे, कॉपी करू शकता तुम्ही हे. नेक्स्ट काय असणार आपल्याकडं, जर डोनर साइट्स 4 प्रेझेंट असतील तर त्यांना आपण काय म्हणणार, टेट्राडेंटेट लिगेंड्स. नेक्स्ट आपल्याकडे असणार पॉलिडेंटेट लिगेंड्सच्या टाईपमध्ये टेट्राडेंटेट लिगेंड्स. काय असणार याची डेफिनेशन? त्या डेफिनेशनमध्ये काय लिहायचं तुम्ही, मी फक्त शॉर्ट फॉर्ममध्ये लिहितो, तुम्ही डेफिनेशन नंतर कंप्लीट करू शकता. द लिगेंड्स विच हॅव 4 डोनर साइट्स. किती डोनर साइट असायला पाहिजे याच्यामध्ये? 4 डोनर साइट्स. एक्झाम्पल एकच लक्षात ठेवायचं, ट्रायइथिलीन टेट्राअमाइन. आणि याला प्रेमानं लिहिलं जातं ट्रायइन. काय लिहिलं जातं याला? ट्रायइन. हे लक्षात घ्या. इथिलीन डायअमाइन EN, त्याचबरोबर डायइथिलीन ट्रायअमाइन डायइन आणि त्याचबरोबर ट्रायइन. हे सर्वच्या सर्व न्यूट्रल लिगेंड्स आहेत. कोणते लिगेंड्स आहेत? न्यूट्रल लिगेंड्स आहेत. आणि यांच्यावरती जो चार्ज आहे, तो चार्ज असणार आपल्याकडं 0. काय असणार? चार्ज 0. हे झालं टेट्राडेंटेट लिगेंड्स. आणि लास्ट एक लिगेंड राहतं आपल्याकडं हेक्साडेंटेट लिगेंड्स. हे कॉपी करा तुम्ही. काय असतं आपल्याकडे लास्ट? हेक्साडेंटेट लिगेंड्स. ते काय असतं ते डेफिनेशनमध्ये लिहा. आणि हाही पॉईंट लक्षात ठेवा, ट्रायडेंटेट लिगेंड असेल तर किती युनिटचं कंट्रीब्युशन होतं? 3. आणि जर का टेट्राडेंटेट लिगेंड असेल, टेट्राडेंटेट हाही पॉईंट महत्वाचा आहे. जर टेट्राडेंटेट लिगेंड असेल तर 4 युनिट्सचं कंट्रीब्युशन देतो. हा एक पॉईंट ॲड करा. आणि लास्ट आपल्याकडे असणार इम्पॉर्टंट हेक्साडेंटेट लिगेंड. काय असणार आपल्याकडे लास्ट? हेक्साडेंटेट लिगेंड. डेफिनेशन तुम्ही कंप्लीट करा. हेक्सा मीन्स 6 डोनर साइट्स. किती असणार याच्यामध्ये डोनर साइट्स? 6 डोनर साइट्स आर प्रेझेंट. 6 डोनर साइट्स आर प्रेझेंट. आणि याचं एक्झाम्पल अत्यंत इम्पॉर्टंट आहे, व्हेरी इम्पॉर्टंट एक्झाम्पल्स.
याचे एक्झाम्पल्स इथिलीन डायअमाइन, इथिलीन डायअमाइन, टेट्रा ॲसिटेट, इथिलीन डायअमाइन टेट्रा ॲसिटेट, आणि याला शॉर्ट फॉर्ममध्ये किंवा याला रिप्रेझेंट केलं जातं बाय EDTA, याला रिप्रेझेंट केलं जातं बाय EDTA. आता जर स्ट्रक्चर जर ड्रॉ करायचा प्रयत्न केला तर आपण याच्यामध्ये काय आहे, इथिलीन ग्रुप आहे, हा इथिलीन ग्रुप, इथं मी स्ट्रक्चर ड्रॉ करतो याचं मी, तुम्ही हे कॉपी करा अगोदर. 6 डोनर साइट्स आर प्रेझेंट. आता त्याचं स्ट्रक्चर डिस्कस करूयात. इथिलीन डायअमाइन टेट्राॲसिटेटचं याच्या नावावरून कळतं याच्यामध्ये एक इथिलीन ग्रुप असणार. दिस इज इथिलीन CH2 डायअमाइन आहे NH2 दिस इज NH2. 4 वेळा ॲसिटेट ग्रुप आहे, 4 वेळा ॲसिटेट ग्रुप आहे. त्यामुळं या नायट्रोजनला डायरेक्ट कनेक्ट करा तुम्ही. इकडे हे दोन हायड्रोजन हटवा इथले, आणि ॲसिटेट ग्रुप कुठला असतो आपला, C डबल बॉन्ड O CH2 2 1, त्याला असं कनेक्ट करा CH2 C डबल बॉन्ड O मायनस. दिस इज ॲसिटेट ग्रुप. असे ॲसिटेट ग्रुप किती आहेत, 4. हा एक आणि एकाच्या नायट्रोजन 2 हायड्रोजन हटवा इथले, आणि CH2 C डबल बॉन्ड O मायनस, आणि इकडे काय असणार, हा CH2 C डबल बॉन्ड O मायनस. लक्ष द्या, व्हेरी इम्पॉर्टंट. मी आता एक कन्सेप्ट सांगणार आहे मी इथं. इथिलीन डायअमाइन टेट्राॲसिटेट हेक्साडेंटेट लिगेंड आहे एक. याच्यामध्ये 6 डोनर ॲटम असतात. किती? 6 डोनर ॲटम असतात, 6 डोनर असतात. तर तुम्हाला प्रश्न विचारतील या 6 पैकी कोण कोण डोनर आहेत. लक्ष द्या, हा एक ऑक्सिजन दिसतोय, हा एक ऑक्सिजन, हे 2 डोनर. सेम हा एक ऑक्सिजन, हा एक ऑक्सिजन. ऑक्सिजन किती आहे तिथं, या 6 पैकी जे आहेत 4 जे आहेत ते ऑक्सिजन आहेत डोनर. 4 कोण आहेत, ऑक्सिजन डोनर आहेत. आणि बाकीचे जे 2 राहतात, हा एक नायट्रोजन आणि हा एक नायट्रोजन. 2 कोण आहेत, नायट्रोजन आहेत डोनर. 2 नायट्रोजन डोनर्स आहेत. मी इथं लिहितो, जर दिसत नसेल तर इथं लिहितो मी 6 पैकी ऑफ 6 डोनर्स 4 are oxygens and 2 are nitrogen. 2 are nitrogen. पॉईंट महत्त्वाचा आहे. 6 डोनरपैकी 4 आहेत ऑक्सिजन. त्याचबरोबर हेक्साडेंटेट लिगेंडवरती तुम्हाला चार्ज विचारतील. चार्ज लक्ष द्या, हा एक निगेटिव्ह दिसतोय तुम्हाला इथला, हा एक निगेटिव्ह, हा एक निगेटिव्ह, दिस असे 4 निगेटिव्ह चार्ज असतात. तेव्हा EDTA ला रिप्रेझेंट केलं जातं बाय 4 मायनस. मग इथिलीन डायअमाइनवर इथिलीन डायअमाइन टेट्राॲसिटेटवरती चार्ज किती असतो, चार्ज असणार -4. व्हेरी इम्पॉर्टंट. दिस इज ऑल अबाउट क्लासिफिकेशन ऑफ लिगेंड्स ऑन द बेसिस ऑफ डेंटिसिटी. हे जे आपण पाहिलं आता, हे सर्वच्या सर्व लिगेंडचं क्लासिफिकेशन होतं डेंटिसिटीच्या आधारावरती. इथं क्लासिफिकेशन आपलं संपतं लिगेंड्सचं. नेक्स्ट आपण पॉईंट डिस्कस करूयात, पण त्या अगोदर व्हिडिओ पॉज करून तुम्ही हे कॉपी करू शकता.